नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा प्रचार नसाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करून म्हणजे सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत तेच करू शकता. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कांदा वाहतुकीसाठी 7% सबसिडी लागू करायला असेल का, बाजार समितीचे सभापती. बघू शकता, कांद्याला निर्यातीला चालना मिळावी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक दिलासा मिळावा यासाठी असेल का, बाजार समितीचे सभापती डी.के. जगताप यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाच्या सवलती लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना या संदर्भात स्वतंत्र पत्र पाठवून मागणी केली आहे. सध्या कांदा निर्यातीसाठी RODTEP रिमिशन ऑफ ड्युटीज अँड टॅक्सेस अँड एक्सपोर्ट प्रोडक्ट दर केवळ या ठिकाणी 1.9% इतका आहे. परंतु जागतिक बाजारपेठेत भारताला किमान पाकिस्तान आणि चीन सारख्या देशाला स्पर्धा करायची असल्यास हा दर किमान 5% पर्यंत वाढवावा अशी विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे निर्यातदारांना थेट फायदा होईल आणि भारताचे स्पर्धात्मक स्थान बळकट होईल. छोट्या मोठ्या निर्यातदारांना सध्या वाढत्या वाहतुकीचा खर्चाचा सामना करावा लागत आहे. म्हणून 7% पर्यंत ट्रान्सपोर्ट व मार्केटिंग सबसिडी लागू करावी अशी विनंती पत्रातून करण्यात आली आहे. त्यामुळे देशांतर्गत किमतीवर परिणाम न करता शेतकऱ्यांना मालाला आंतरराष्ट्रीय बाजारात धैर्य मिळेल. निर्यात अनुदान आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी सारख्या एकंदरीतच या ठिकाणी उपाययोजनांचा त्वरित निर्णय घेतल्यास कांदा निर्यातीचे स्थैर्य निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना थेट फायदा होईल असा विश्वास सभापती ज्ञानेश्वर जगताप यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने यासाठी गांभीर्याने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी लासलगाव येथून पुढे आली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. अशा प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचले जात असतात. तर व्हिडिओ पुढील तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र जे धन्यवाद. सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करा. तर व्हिडिओ पुढे धन्यवाद.